श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज सुरुवातीलाच एक शांत प्रश्न तुमच्या मनाला विचारते. कधी असं वाटतंय का की तुमच्या आयुष्यात काहीतरी जबरदस्त बदल होणार आहे? काहीतरी मोठं, पण काय ते समजत नाही. मनात एक वेगळीच भावना असते. कधी आशा वाटते तर कधी भीती वाटते. कधी असं वाटतं की काहीतरी घडणार आहे, पण नेमकं काय? भक्तांनो, ही भावना काही साधी नाही आहे. हा एक संकेत असतो. आजचा आपला विषय आहे तुमच्या आयुष्यात मोठं काहीतरी होणार आहे यावरचे स्वामींचे संकेत. स्वामी महाराज सांगतात, ज्या आधी मोठं घडतं त्याआधी संकेत येतात. भक्तांनो, आयुष्यात काहीही अचानक होत नसतं. प्रत्येक मोठ्या बदलाआधी काहीतरी संकेत मिळतात, पण आपण ते ओळखत नाहीत. कारण आपण फक्त समस्या पाहतो, संकेत नाही. स्वामी म्हणतात, समस्या नाही, ती तुझ्या बदलाची सुरुवात आहे. कधी तुम्हाला असं जाणवतं की अचानक तुमच्या आयुष्यात सगळं बदलायला लागलं आहे? ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ते दूर जात आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत होत्या त्या आता आवडत नाहीत. ज्या लोकांसोबत तुम्ही वेळ घालवत होतात ते आता तुमच्यापासून दूर होत आहेत. तर भक्तांनो, हा वाईट संकेत नाही, तर ही तुमच्या बदलाचे संकेत आहेत. स्वामी सांगतात, ज्याला वर न्यायचं असतं त्याला आधी खाली आणलं जातं. आज तुम्ही अडचणीत आहात, पण उद्या तुम्ही उंच जाणार आहात. आज तुम्ही एकटे वाटत आहात, पण उद्या तुम्ही स्वतःला शोधणार आहात. भक्तांनो, एक महत्त्वाचा संकेत म्हणजे एकटेपण. जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा स्वामी तुम्हाला लोकांपासून दूर नेत नाहीत, ते तुम्हाला स्वतःकडे आणतात. स्वामी म्हणतात, स्वतःला ओळखण्यासाठी एकटं राहणं आवश्यक आहे. कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला अचानक शांत राहावंसं वाटतं का? जिथे आधी गोंधळ आवडायचा तिथे आता शांतता आवडते. हा देखील एक संकेत आहे, कारण स्वामी तुमचं मन बदलत आहेत. भक्तांनो, दुसरा मोठा संकेत म्हणजे वारंवार अपयश. तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, पण वारंवार अपयश येतं आणि तुम्हाला वाटतं, माझ्याच बाबतीत असं का होतं? पण स्वामी सांगतात, अपयश म्हणजे शेवट नाही, ती योग्य मार्गाची तयारी आहे. जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर जाता तेव्हा अपयश तुम्हाला थांबवतं आणि योग्य मार्गाकडे वळवतं. भक्तांनो, तिसरा संकेत म्हणजे मनात अचानक सकारात्मक विचार येणं. तुम्ही कधी नकारात्मक विचार करत होता, पण आता अचानक तुमचं मन बदलायला लागलं आहे. तुम्हाला वाटतं, मी काहीतरी करू शकते, मी बदलू शकतो. हा संकेत आहे की स्वामी तुमच्यावर कृपा करत आहेत. स्वामी म्हणतात, विचार बदलले की आयुष्य बदलतं. भक्तांनो, चौथा संकेत म्हणजे जुन्या गोष्टी संपणं. काही नाती तुटतात, काही काम बंद होतात, तर काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि तुम्हाला वाटतं की आता सगळं काही संपले. पण स्वामी सांगतात, जुनं संपल्याशिवाय नवीन सुरुवात होत नसते. भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक समाप्ती ही नवीन सुरुवात असते. स्वामी तुम्हाला रिकामं करत नाहीत, तर ते तुम्हाला नवीन गोष्टींसाठी तयार करत आहेत. भक्तांनो, पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे स्वामींची आठवण वाढणं. तुम्हाला अचानक स्वामींचं नाव घ्यावंसं वाटतं, तुम्हाला भजन ऐकावंसं वाटतं, तुम्हाला देवापुढे आकर्षण वाटतं. हा सर्वात मोठा संकेत असतो, कारण स्वामी तुम्हाला स्वतःकडे बोलवत आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा मी तुला जवळ घेतो तेव्हा तुझं आयुष्य बदलतं. भक्तांनो, जेव्हा हे सगळे संकेत तुमच्या आयुष्यात दिसतात तेव्हा घाबरू नका, कारण काहीतरी मोठं घडणार आहे. आज तुम्हाला त्रास होतोय, पण उद्या तुम्हाला आनंद मिळणार आहे. आज तुम्ही गोंधळलेले आहात, पण उद्या तुम्हाला मार्ग सापडणार आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेव, मी तुझ्याचसाठी काहीतरी मोठं ठरवलं आहे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठं काहीतरी मिळवण्यासाठी मोठं सहन करावं लागतं. आज तुम्ही जे सहन करत आहात तेच तुमच्या उद्याच्या यशाची पायरी असेल. आज तुम्ही जे शिकत आहात ते उद्याच्या विजयासाठी आहे. स्वामी सांगतात, तुझी परीक्षा चालू आहे, हार मानू नकोस. भक्तांनो, तुमचं आयुष्य बदलायला लागलं आहे, पण तुम्ही हे फक्त ओळखायला हवं. संकेत येत आहेत, फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर श्रद्धा ठेवायला हवी. तर भक्तांनो, तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच व्हिडिओसाठी लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा, कारण
स्वामी कधीही त्यांच्या भक्ताला चुकीच्या मार्गावर नेत नाहीत. भक्तांनो, जर तुमच्यासाठी आयुष्यात हे संकेत दिसत असतील तर समजून घ्या, तुमच्या आयुष्यात मोठं काहीतरी होणार आहे. फक्त शांत राहा, विश्वास ठेवा आणि पुढे चलत राहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की आतून खूप काही चालू असतं आणि बाहेर काहीच दिसत नाही. तुम्ही एकटे बसलेले असता, डोळ्यात अश्रू असतात आणि मनात एकच प्रश्न असतो, माझ्या आयुष्यात काय चालले? पण त्या शांततेत एक आवाज हळूच येतो, तो म्हणजे माझ्या स्वामींचा असतो. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, आज जे काही तुटतंय, जे काही संपतंय ते वाईट नाही, ते फक्त नव्या सुरुवातीची तयारी आहे. तुम्हाला जे गमवावं लागलं त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तुमच्याकडे येणार आहे. आज तुम्ही रडत आहात पण उद्या तुम्ही हसणार आहात. आज तुम्ही एकटे आहात पण उद्या स्वामी तुमच्यासोबत उभे असतील. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद स्वामी, ज्या गोष्टी घेतल्या त्या सगळ्यांपेक्षा खूप मोठं दिलंत. भक्तांनो, जर तुमच्याही आयुष्यात असे संकेत दिसत असतील तर फक्त एकदा मनापासून बोला, स्वामी मला सोडू नका, आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं हळूहळू बदलायला लागतं. स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओसाठी लाईक करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहा, कारण तुमची एक कमेंट कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनू शकते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.